विशाळगडाचा जो काही मुक्ती संग्राम झाला त्याला तुम्ही हिंदूंनी मुसलमानांविरोधात केलेलं हिंसक आंदोलन असं वळण अजिबात द्यायचा प्रयत्न करू नका, कारण की ते गड किल्ले हे आमच्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या इतिहासाला साक्ष देणारे गड किल्ले आणि विशाळगडाच्या इतिहासामध्ये किती महत्व आहे तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही। भविष्यात पुढच्या पिढीला आम्ही जेव्हा तो गड दाखवायला जाऊ आणि त्यांना सांगू की ह्याच विशाळगडावर छत्रपती शिवरायांनी आश्रय घेतला होता, त्यावेळी ती पुढची पिढी आम्हाला प्रश्न नाही का विचारणार, इथं तर कत्तलखाने, तिथे तर त्या चिकन शॉप आहे, मटन शॉप आहे, तिथे खूप मोठी भव्यदिव्य अशी मस्जिद आहे, मग या विशाळगडावर छत्रपती शिवरायांनी कसा काय आश्रय घेतला, या विशाळगडाने कसं काय छत्रपती शिवरायांना आश्रय दिला, हा प्रश्न ती पुढची पिढी आम्हाला नाही का विचारणार। अर्थातच छत्रपती श्री शिवरायांचा इतिहास आम्हाला पुढच्या पिढीपर्यंत, त्याहून पुढच्या पिढीपर्यंत जर पोहोचत असेल तर आम्हाला हे गड किल्ले सांभाळणं खूप जास्त गरजेचं आहे। मग त्याच गड किल्ल्यांना वाचवण्यासाठी शिवभक्तांनी आंदोलन केलं आणि हो, तुम्ही असं समजू नका की हे आंदोलन एका दिवसात इतकं पेटलं आणि तिथे जाऊन हिंसाचार झाला, अजिबात नाही। गेल्या कित्येक वर्षांपासून विशाळगडावर अतिक्रमण हटवावं अशासाठी अनेक पाठपुरावे कोर्टाकडे गेले, पोलिसांकडे केले गेले, प्रशासनाकडे केले गेले, पण